तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतेत कीर्तिवानो, अवतार तुम्हा धरा, उद्धरावे जन जड जीवा। संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव श्री क्षेत्र शिवणे या पुण्य पावन नगरीमध्ये सर्व नाशिक जिल्ह्यातील तमाम वारकरी समाज बांधवांच्या योगदानातून सहकार्यातून विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा हा जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव व गुरुवर्य हरिभक्ती परायण बाबा आत्मनामो गुरुर्नामो नावाचा एक श्लोक आहे आपल्याकडे। श्री गुरुदेवांच्या भौतिक देहाचा उच्चार तरी आपल्या मुखाने करू नये असं आपलं शास्त्र आहे। परमश्रद्धेय गुरुवर्य बाबांचा हा अमृत महोत्सव आणि त्याच्यामध्येच वैकुंठवासी गुरुवर्य हनुमान बाबा गडकरी यांचं पण पुण्यस्मरण आहेच। प्रत्यक्ष बाबा इथे आहेत, गुरुदेव बनसी महाराज आहेत, आपल्या संस्थेचे अध्यापक गुरुवर्य मंडळी इथे आहेत, विद्यार्थी मंडळी आहेत, आपल्या परिसरातील भाविक भक्त मातृशक्ती इथे आहेत, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मच्छिंद्र आप्पा आहेत। या उत्सवाचा हा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवसाची चिंतन सेवा माझ्याकडे आहे। वारकरी पंथामध्ये पहिल्या दिवशी नाममहात्म्य गाणारा अभंग घ्यावा असा लिखित किंवा अलिखित नियम जरी असला तरी मी संतांचा असल्यामुळे संतपर प्रकरणातल्या अभंगाची निवड केली। संतांच्या अवताराचं प्रयोजन काय, का अवताराला येतात, कुठून येतात, काय येतात, काय करतात, कार्य करण्याची प्रणाली काय वगैरे अनेक विषय या अभंगामध्ये येऊन जातात। एक सांगतो आपल्याला, आपल्या या वारकरी विचारधारेमध्ये या वैष्णव संप्रदायामध्ये विशेषतः व्यक्तीचा गौरव केला जात नाही। व्यक्ती पूजेला, व्यक्तीच्या नावाच्या जय जयकाराला मला असं वाटतं विशेष आपल्याकडे स्थान नाही आहे। मग एखाद्या व्यक्तीचा उत्सव का बरं करायचं ही शंका मनामध्ये चुकते कधी। तर सरळ अर्थ कारण असं आहे, व्यक्तीचा गौरव करायचा नाही, व्यक्तीने केलेल्या सात्विक कार्याचा गौरव करायचा। गुरु ही व्यक्ती नाही आपल्याकडे, गुरु हे सत्य तत्व आहे, हे सनातन परब्रह्म आहे। त्याचा एक मूर्त आविष्कार सदेह या पार्थिव देहामध्ये आविष्कारित होऊन जगत कल्याणाकरता जर काही कार्य त्या एखाद्या व्यक्तीने केलं असेल तर व्यक्तीची पूजा नाही करायची आपल्याकडे, व्यक्तीच्या कार्याची दखल घ्यायची असते। का बरं? येणाऱ्या भावी पिढीला त्याची गरज असते। कल्पना करा, आपल्या परंपरेतल्या संतांनी आपल्याला आलेले अनुभव जर ग्रंथामध्ये शब्दांकित केले नसते तर आपल्याकडे काय वाट होती, काय वाट होती? म्हणजे मुद्दा माझा एकच आहे की गेल्या 40 वर्षापासून बाबा गुरुवर्य बाबा जे अथक साधना निष्ठ जीवन जगून प्रयत्न करत आहेत। गाथा मंदिराची संकल्पना वैकुंठवासी गुरुवर्य माधव महाराज मगर यांच्या अंतःकरणामध्ये स्फुरित झाली होती, परंतु त्या संकल्पाला मूर्त रूप देण्याचं काम बाबांनी केलंय। तुकोबारायांचे अभंग अक्षर रूपाने भिंतीवर कोरले गेले। एका साहित्यिकाने असं म्हटलंय किंवा विचारवंतांचं म्हणणं असं आहे की आपल्या या वैदिक परंपरेमध्ये जे संत महानुभाव आहेत त्यांची जी ग्रंथ संपदा आहे ही एखाद्या बंद खोलीमध्ये निर्माण झालेली नाहीये। हे काव्य किंवा हे साहित्य विकलं गेलं पाहिजे, याला स्फिती मिळाली पाहिजे। स्फिती या शब्दाचा ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये लौकिक अभ्युदयाला ज्ञानोबाराय स्फिती म्हणतात बरं का। एक असा भाग नाही जे आलं, अनुभवाला आलं आणि ईश्वर
प्रेरणेने जे आलेलं आहे, स्वयंस्फुरित जे आहे ती संतांनी प्रसंगोपात लिहिलंय. त्यांच्या कोणीतरी एखाद्या जवळच्या शिष्याने ते लिहून ठेवले, शब्दांकित केले ते शब्द गाथ्याच्या रूपाने. 4,500 अभंग तुकोबारायांचे आपल्याकडे विद्यमान आहेत आणि ते अभंग अक्षरामध्ये कोरले गेले. गाथा मंदिर, जागतिकतेचं मंदिर बाबांनी. आणि आज सुद्धा याही वयामध्ये केवढी तळमळ आहे महाराजांच्या अंतःकरणामध्ये. या कार्याला आणि सगळी विद्यार्थी मंडळी घडवतात, आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, अध्यापक मंडळी आहेत. 2002ला मी संस्थेमध्ये होतो, 5ला सुटलो. आमचे गुरुबंधू तुमच्या बाजूला उभे आहेत, विनायक महाराज हगवणे, आम्ही एकाच पाठाचे आहोत. आणि विशेष म्हणजे नाव तर ऐकून होतो, पण गुरुवारे बाबांचा आणि माझी जी जवळीक झाली ती शिवणाईपासून झाली आणि ती म्हणजे पाटलांमुळे झाली. पांडुरंग पाटील ही व्यक्ती नाही, माझ्या दृष्टीने ते पांडुरंगच आहेत. दादा काही म्हणा तुम्ही. माणसं भरपूर असतात पण चांगली माणसं खूप कमी असतात, लक्षात घ्या. चिंता नाही. चला 12:30पर्यंत मला बोलायचं आहे बरं का. त्याच्यामध्ये सुरुवातीला लाईट गेली, ठीक आहे, आपण चिंतन करू. आणि निवृत्तीनाथ महाराज या नाशिक जिल्ह्यामध्ये वाट चुकले, मी असं म्हणत असतो, ते वाट चुकले नाहीत. ते वाट चुकले नसते तर आपल्याला रस्ता सापडला नसता, बरं का, लक्षात घ्या. चला, तुकोबारायांच्या शब्दांच्या द्वारा मला गुरुवर्य बाबांच्याच ज्या अवतार कार्याचं जे प्रयोजन असतं संतांचं, तेच अवतार प्रयोजन गुरुवर्य बाबांचं पण आहे, लक्षात घ्या. आणि तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचा महिमा वर्णन करतात. दादा हो, या विश्वामध्ये आध्यात्मिक जगामध्ये सर्वात कठीण गोष्ट जर कोणती असेल, संतत्वाचं यथार्थत्वाने आकलन होणं. तुकोबारायांची एक उक्ती आपल्यापुढे उद्धृत करतो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकांचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, संतांचा दुस्तर दुरापास्त कळण्यास सूक्ष्म अतिशय कठीण. अनेक अर्थ होतात एका शब्दाचे. वैकुंठवासी परमश्रद्धे गुरुवर्य वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला शिकवणारे परमश्रद्धे विठ्ठल बाबा घुले यांनी जी कीर्तन मालिका काढली, ते कीर्तन मालिकेतला अभंग बसवला आहे. मी जसं आळंदीवर नवीन आलो महाराज मंडळी, तुम्हाला सांगतो, मी एका घरी भेटायला गेलो, तिथे एका टेप रेकॉर्डरवर बाबांचं शुद्ध बीजापोटी कीर्तन चालू होतं. मी तसंच्या तसं पानावर लिहून घेतलं आणि तसंच्या तसं करतो. बाबा जसं खालून सोडवतात तसंच अभंग सोडवतो. गुरुवारी बाबांचं जे शुद्ध बीजापोटी कीर्तन मी जसंच्या तसं लिहून काढलं आहे, बिलकुल असं चिंतन. हे चिंतन माझं गुरुवारी विठ्ठल बाबा गुलेंच्या मालिकेतलं आहे महाराज. शाब्दिकाचे काम नाही येथे. ज्ञानोबारायांच्या नजरेतला शाब्दिक कोण आहे, फार चिंतन करण्यासारखं आहे. चांगलं कीर्तन करता येणं अलीकडच्या काळामध्ये ओनली आर्ट आहे महाराज, ओनली इन्फॉर्मेशन नॉट नॉलेज. ती फक्त एक कला होऊ शकते, लक्षात घ्या. मी रात्री बोललो, गुरुवारी मोठे माऊलींचं कीर्तन होतं तिथे वडाळी बोईला, मी होतो काल. पाटील म्हणे बाबा तुम्ही 2 शब्द बोला. बोललो. काय होतं, समाज बऱ्याच बाबतीमध्ये अनभिज्ञ असतो मंडळी, लक्षात घ्या. आणि मी एकच वाक्य बोललो की माऊलींचं नुसतं दर्शन झालं तरी पुरे. आमचे विलास पाटील आता मगाशी म्हणाले, बाबा गुरुवारी बन्सी बाबा आहे, बाबा हे अध्यापक मंडळी त्यागी संयमी मंडळी आहे.
या लोकांच्या जवळ आपण 2 मिनिटं बसलो तरी आपले अनादी कालाचे वैश्विक प्राकृतिक संस्कारांचं अनुकूल दिशेने संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. यांचा सहवास फार महत्त्वाचा असतो, यांचं दर्शन फार महत्त्वाचं असतं. शाब्दिक मी चिंतन केलं, 2-4 ओव्या ज्ञानोबा यांनी याच्यावरती. शाब्दिक म्हणजे नेमकं कोण? 360 दिवसांची 360 टिपणं ज्याने पाठ केली तो सुद्धा ज्ञानोबा यांच्या दृष्टीने शाब्दिक नाही आहे. काही लोक असं म्हणतील, महाराज त्या महाराजांचा एक अभंग डबल होत नाही, रिपीटच येत नाही, मुद्दा विषय दृष्टांत उपपत्ती कुठलीच माऊली ज्ञानोबा यांनी ठरवलेला शाब्दिक लक्षात घ्या. 99% बसतायत त्याच्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल विवरण वाचस्पती वेदांत शास्त्र जाणे वार्तिकात तिणी प्रस्थाने मूर्तिमंत पुढे तिष्ठत योग्यत्वे. तर विवरण वाचस्पती वेदांतन वार्तिक आणि 3 प्रस्थानं, वेदांताची प्रस्थांतरे, ब्रह्मसूत्र, उपनिषद, भगवद्गीता आणि वारकरी पंथाची प्रस्थांतरे, ज्ञानेश्वरी, गाथा आणि एकनाथी भागवत. 3 ग्रंथ ज्याचे मुखोद्गत आहेत. बट्टाच्या अनुभव पुढे जाऊ आपण. कर्मकांड तरी जाणे. मी याच्यावर बोलत असतो, वेदामध्ये कर्माचा पसारा जास्त का आहे? कारण बहुजन समाज हा कर्माचा अधिकारी आहे. ईश्वराकडे जाण्याचे अनेक विध मार्ग असतात. ज्ञानोबा सांगतात, प्रगटलिया गबस्ती. सूर्याचा उदय झाला की एका गावाला जाण्याकरता अनेक वाटा फुटतात, पण एक माणूस एकाच रस्त्याने ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. पण ज्याचा जसा अधिकार असेल, ज्याची कॅपॅसिटी, ज्याची कुवत, ज्याची प्रज्ञा, मेधा जशी असेल, तो त्या मार्गाचा अवलंब करू शकतो. कर्म, ज्ञान, उपासना, हठयोगादी, व्रतवैकल्यादी, तीर्थयात्रादी अनेक विविध प्रकारची साधना संप्रदायामध्ये, वैदिक वाङ्मयामध्ये, संत साहित्यामध्ये झालेली आहे. मग कर्म बहुत प्रतिष्ठेले असं का म्हटलंय? ज्ञान आणि उपासनेचे अधिकारी फार कमी आहेत, म्हणून कर्मकांड भाग जास्त आहे. एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतेचे हे कोडीसवाणी माहिती आहे सगळ्यांना. तर सामान्य समाज ऐशिया अधिकार्या कारणे महाराज भागवतामध्ये बोलतात. मी कर्मयोगाचं प्रकाशन का केलं? माऊली म्हणतात कर्मकांडामध्ये तो निपुण आहे. कर्मकांड तरी जाणे. मग द्वयम भ द्वयम भ्र त्रयम व चतुष्टयम, काय सगळं श्लोक पाठ असेल तुमचा. 18 पुराणं त्याची पाठ आहेत, उपपुराणं त्याची पाठ आहेत. ज्योतिष नावाचं एक शास्त्र आहे जे ज्ञानोबा यांनी स्वीकारलेलं आहे, जे ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतं. त्याच्यामध्ये पण तो निपुण आहे. शिल्पी अति निपुण ज्ञानोबा म्हणतात. प्रवीण, विशारद आणि निपुण त्याला म्हणतात. जो ज्या फील्डमध्ये, जो ज्या सेक्शनमध्ये अत्यंत काय म्हणतो आपण त्याला, प्रवीण असतो, विशारद असतो, त्या क्षेत्रातली कुठली अडचण ज्याला येत नाही, ज्याला शंकेचं निरसन करता येईल, त्याला प्रवीण असा शब्द आहे. जसं गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात युद्ध विशारदाहा. युद्ध विशारद दुर्योधन म्हणतो, हे सगळे माझ्या बाजूला जे उभे आहेत ना, हे सगळे युद्ध विशारद आहेत. शिल्पी अति निपुण सुपकर्मी प्रवीण. महाभारत श्लोकाचे 1.25 लाख श्लोक त्याचे पाठ आहेत. ऋग्वेदादी तिने प्रतिष्ठी जती वाघ भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. त्याचं वदन म्हणजे जणू काही ब्रह्मशाळा आहे. अथर्ववेद नावाचा वेद हा नंतर तयार झालेला आहे. पूर्ण ज्ञानेश्वरीचं अवलोकन करा, अथर्ववेदाचा उच्चार दिसत नाही कुठे. तिन्ही शब्द वेदाचं जेव्हा विवरण येतं ना, तेव्हा 3 शब्द बोलतात ज्ञानोबा आहे. पण ऋग्वेदा दे तिने, त्याच्या वाघ भुवनी, भुवन म्हणजे घर, ज्याच्या जिभेवर 3 वेद नृत्य करत आहेत. म्हणजे इतका विद्वान आहे असं मला म्हणायचं, ज्ञानोबा यांना म्हणायचं. इतका विद्वान आहे महाराज. व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा परी. एखाद्याचं वर्णन करत असताना पण आलं की इमारत कोसळते. एखाद्याचं वर्णन करत असताना आणि या उभ्यान्व्या अवयवाची योजना झाली पाहिजे. मुलगा कसा आहे? चांगला आहे, सुंदर आहे, देखणा आहे, नोकरीला आहे, शेतीवाडी आहे, पण संध्याकाळी त्याला धरून आणावं लागतं, पण संपला विषय. मुलगी सुंदर आहे, देखणे, शिकलेली आहे, पण नाका नाही, त्याने संपला विषय. कोणत्याही इमारतीचं बेसिकली फाउंडेशन जोपर्यंत परिपक्व होत नाही, तुकोबाराय सांगतात पायाविण भिंत पायाविण
तातडी जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत विन भिंत तातडीची पायाविन भिंत तातडीची पायाविन भिंत तातडीची पायाविन भिंत कोणतीही इमारत दीर्घकाल तग धरण्याकरता त्याचा पाया मजबूत पाहिजे. मोराच्या अंगावर डोळे भरपूर आहेत पण नजर नाही. लग्नामध्ये वराडी असून चालत नाही. नवरदेव गायब नको, नवरी गायब नकोय. मौलींचे दृष्टांत बघा ना तुम्ही. विश्वमौली ज्ञानोबारायांची प्रगल्भता आणि प्रतिभाशक्ती इतकी सुंदर आहे महाराज. तत्वज्ञानाचा एखादा सिद्धांत सामान्य माणसाच्या बुद्धीला आकलन होण्याकरता ज्ञानोबाराय दृष्टांतांची उपपत्ती देतात. 4500 दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. किती? 4500 दृष्टांत आहेत. दृष्टांत हा द्राष्टांताकरता असतो, तो दृष्टांताकरता नसतोच. तो द्राष्टांताची एका अंशाने सुद्धा कधी बरोबरी करू शकणार नाही कदाचित. पण दृष्टांत किती सुंदर दिलेत. मोरा अंगी असोसे, उपयोग नाही ना त्याला. ओहरे विण बाधा बणे वगैरे. एवढा विद्वान आहे पण एक आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये जन्मांध आहे. मग अशा लोकांच्या मुखातून निघणारे शब्द, जेवी गोड उसाचा घाना, शब्द चोपटे भरोणी वदना, भागवतातले ओवे नाही कळत. एक कला आहे. कीर्तन चांगलं करणं, लोकांना खेळवून टाकणं एक कला आहे. प्रज्ञेचेने आथिलेपणे, बुद्धीची चमक असू शकते, लक्षात घ्या बरं का. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, शाब्दिक श्रवण करणाऱ्यांना संतांचं आकलन, संतत्वाचं आकलन होऊच शकत नाही. 4 वेद आणि 6 शास्त्र सभेमध्ये उभे राहिले. त्यांनी प्रामाणिक कबुली दिली की आम्हाला सुद्धा संतत्व करण्याची पंचायत आहे. वेदशास्त्र देते ग्वाहे, वेदशास्त्र देते ग्वाहे, संत महिमा करणे नाही, संत महिमा करणे नाही. वेदशास्त्र देते ग्वाहे, वेदशास्त्र देते ग्वाहे, संत महिमा करणे नाही. थोर संतांचा महिमा न कळे आगमा निगमा. थोर संतांचा महिमा न कळे मेघ श्याम. देवाला कळत नाही संत कुठे. बाहेरून संत कडणं वेगळं असतं आणि आतून संत कडण्याची प्रक्रिया वेगळी आहे. संत कळतच नाही महाराज. संतांचं संतत्व लक्षात येण्याकरता प्रत्यक्ष अंगाने, तुका म्हणे अंगे भक्ताचा महिमा प्रमाण पाठेत, काळाचा अपव्यय करायचा नाही आपल्याला. संतांना कसा महिमा वर्णन करायचा. संतांचा महिमा वर्णन करण्याकरता या जगामध्ये उपमान उपमेय काय. जसा कर्ण हा दातृत्ववान व्यक्तीच्या उपमानाला प्राप्त झालेला आहे. ज्याचं वर्णन करायचं असतं, ज्याची उपमा द्यायची असते, ते उपमेय आणि उपमानामध्ये सादृश्य असावं लागतं बरं का. लक्षात घ्या. विश्वातला पृथ्वीवरचा कोणताही पदार्थ संतांच्या उपमेला उपमानाला येत नाही. अनुपमेय महिमा आहे संतांचा. ज्ञानोबारायांच्या ओव्यांचा आधार घेऊन थोडंसं एक चिंतन करू. माऊली म्हणतात, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचं वर्णन करायला जर मी गेलो आणि मी जर ज्ञानोबा निवृत्तीनाथांची स्तुती केली तर ते कशी होईल. श्री गुरूंना
मी जर सूर्याची उपमा दिली तर कसं होईल? संत श्री गुरु सूर्यासारखे असतात, पण सूर्यामध्ये आणि संतरूपी सूर्यांमध्ये काय फरक असतो बघा तुम्ही. सूर्य हा तेजस्वी असतो, उदयाला येतो, जगाला प्रकाशित करतो, जगाचे व्यवहार सुरू होतात वगैरे. पण त्या सूर्याच्या ठिकाणी एक उणीव आहे, एक कमतरता आहे. तो तेजस्वी आहे पण त्याच्या ठिकाणी किडाळ आहे, एक हिणकसपणा, एक गढूळपणा त्याच्या ठिकाणी आहे. कोणता? तेजी सूर्य तैसे सोज्वळ. संत सूर्यासारखे तेजस्वी असतात पण तोही अस्तवे, हे किडाळ. चंद्राची उपमा देऊ. संत चंद्रासारखे असतात, चंद्र प्रकाशमान असतो, आल्हादकारक वातावरण निर्मिती करतो. पण चंद्र फक्त महिन्यातून एकच दिवस पूर्ण असतो, संत सर्व काळ पूर्ण असतात. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते, सर्व काळ पूर्ण असतात. मेघाची उपमा देऊ. पाण्याचा वर्षाव करत असताना मेघ नाही विचारित मेघ हागंदारे शेत. टचनगो पुढे पुढे जो वेळ कमी आपल्याकडे. संत कृपेचा वर्षाव करत असताना कमी होत नाही. त्यांनी केलेली कृपा, कृपादान केले संते. दान केले संत कल्पांत सरेना. कृपा दान केले संत कल्पांत सरेना, कल्पांत सरेना. संत अनवरत आनंद वर्षाव करतात. फरक बघा तुम्ही. सिंहाची उपमा देऊ. क्रूर वृत्तीचा असतो संत, सपाखरे असतात. सपाखरे पंचानन. कोणता पदार्थ येतोय? मग असं असताना तुकोबाराय धारिष्ट करतात. मायबापांची उपमा देऊन संतांचा गौरव करतात. तो अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा दयाकार, अवतार तुम्हा दयाकार. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्ही संत माय. आई वडील म्हणून संतांना उपमा देत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात ही सुद्धा उपमा यथार्थ नाही. मी जर माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांची स्तुती करत असताना निवृत्तीनाथांना मायबापांची उपमा दिली तर ती गौ नाही, कारण त्याच्यामध्ये औपाधिकपणा आहे. तेथे डिंपोपाधिक. आणि बाप तो माये, आणि बाप तो माये, हे बोले ना स्तुते होय. डिंपोपाधिक आहे विटाळ जेथे, डिंपोपाधिक आहे. अरे अरे अरे, म्हणून तो चालू ठेव. मला तो कनेक्ट होतो. मला थोडंसं सोडायचं, तिने थोडं स्वर चालू पाहिजे म्हणून गोड होतो थोडंसं. हळूहळू स्वर कळायला लागला मला आता पुढे 15 वर्षात. आणि काय होतं, कीर्तनकारांमध्ये कीर्तन करताना दडपण येतं. एरवी लोकांना दडपण टाकता येतं चांगलं. बाबा आहेत ना, महाराज लोक आहेत. आणि विद्वान लोकांच्या सभेमध्ये चांगलं किती सांगितलं याला मूल्य नसतं, चुकला किती याला मूल्य असतं. फार अवघड आहे असं. समाजात कीर्तन करणं कठीण असतं, पण विद्वान लोकांमध्ये थोडीशी भीती वाटत असते, दडपण असतं आतमध्ये. कुणी असू द्या. असं
आणि बाप तू माये ही बोलिना स्तुती होय. डिंप म्हणजे लहान बालकाची उपाधी आहे तिथे. मी जर माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांचं स्तवन केलं, आई वडील म्हणून ती औपाधिक उपमा ठरेल. बाप होण्याकरता अपत्य जन्माला यावं लागतं. लग्नापूर्वी कोणतीही मुलगी नाव लिहिताना कुमारी लिहिते, लग्नानंतर ती सौभाग्यवती होते. पण आई नाही होत लगेच. तिला आई ही संज्ञा चिकटण्याकरता तिने उदरातून अपत्य प्रसवण्याची प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. अपत्य तिला आई. एक मित्र होता, तो म्हणाला, अरे तुझ्या दोन मित्र गप्पा मारताना असं म्हणाले की तुझं वय काय? एक म्हटला 18 वर्ष. म्हणे तुझ्या वडिलांचं वय काय? म्हणे 18 वर्ष. बापाचं वय 18 आणि मुलाचं वय 18 कसं काय राहील? म्हणे कसं काय? म्हणे तू काय विचारलं? माझ्या बापाचं. माझा बाप झाला कधी? माझा बाप म्हणजे बापाला बापपणा कधी मिळाला? जेव्हा मी जन्माला आलो. म्हणजे माझ्या बापाच्या बापपणाचं वय किती झालं? 18 वर्ष. आईपणा आणि बापपणा हा सोपाधिक असतो, हा परावलंबी आहे, ती बाळाची उपाधी आहे. या जगामध्ये सापेक्षत्व धर्माने युक्त सगळे माईक पदार्थ असतात, पण निरुपाधिक धर्माने युक्त केवळ संत असतात. संतांची तुलना कोणाशी करता येत नाही, ते निरपेक्ष मोठे असतात. मग असं असताना तुकोबाराय संतांना मायबाप का म्हणतात? मायबाप म्हणून म्हणतात, पण कृपावंत नावाचं विशेषण दिलेलं आहे. संत हे मायबाप आहेत, पण कृपावंत मायबाप आहेत. संत साहित्यामध्ये अभ्यास करताना ज्या ज्या शब्दाला, धातूला, क्रियापदाला, विशेषणाला वंत नावाचं प्रत्यय लागतं, तिथे तिथे नेमका अर्थ कसा घ्यायचा असतो. संत साहित्यातल्या बरवा शब्दाचा काय अर्थ घेणार तुम्ही? बरवा, तो हा बरवा. बरवा म्हणजे काय? इंग्रजी व्याकरणामध्ये जसं सुपरलेटिव्ह डिग्री असते, परमोच्च, मोस्ट हायेस्ट, गुड, बेटर, बेस्ट, क्लेवर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट असे शब्द असतात ना. EST प्रत्यय लागला की ती सुपरलेटिव्ह डिग्री होते. GST नाही, EST. तसं संत साहित्यातला वंत हे जे प्रत्यय आहे ना, हे EST प्रत्यय आहे महाराज. यांच्या पलीकडे जगात दुसरं मोठं कोणीच नाही. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन कृपावंत आहेत. कृपावंत किती दीन बहु आवडती वगैरे वगैरे वगैरे. संत हे मायबाप आहेत, पण कृपावंत मायबाप आहेत. नाथांच्या भागवतातली एक उभी अशी आहे, प्रत्येकाला 5 पिता असतात आणि प्रत्येकाला 5 माता असतात. उपजलिया बाळकासी तत्वता पंचविध जाण पिता. भागवतातल्या ओव्या आहेत. खरा पिता कोण असतो? 5 माता कोणत्या असतात? 5 पिता कोणत्या असतात? आणि लौकिकातले मायबाप आणि परमार्थातले श्रीगुरु रूपी मायबाप यांच्यातला डिफरन्स काय? यांच्यातला फरक काय? लौकिकातले मायबाप जे असतात ते बाळाला जन्माला घालतात, त्याचं संगोपन संवर्धन करतात, त्याला संस्कार देऊन वाढवतील. पण वाढवत असताना अंतःकरणामध्ये लोभाची भावना असते. तुकोबाराय सांगतात, आपले मायबाप आपल्याला जे सांभाळतात ते लोभ ठेवून सांभाळतात. लोभाकारणे पाळीती, लोभाकारणे पाळीती, हा लोभाकारणे पाळीती, लोभाकारणे पाळीती. माया बाप सांभाळीती, लोभाकारणे पाळीती, लोभाकारणे पाळीती, लोभाकारणे पाळीती. माय बापे सांभाळती, लोभाकारणे पाळती. देवाचं वर्णन त्या अभंगामध्ये, संतांचं नाहीये. संत रूपे मायबाप सांभाळतात, कृपावंत मायबाप असतात. पुढे सरकू आपण. कृपावंत मायबाप असणारे संत हे राहतात कुठे?
त्यांचं राहण्याचं वास्तव ठिकाण कोणतं आहे, शाश्वत स्थिती कोणती असते आणि आपल्या मूळ स्थितीपासून ते खाली का येतात, या अवनी तलावर त्यांचं अवतार घेण्याचं प्रमुख प्रयोजन काय, ते अभंगाच्या ध्रुवपदामध्ये आहे. उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, अवतार तुम्हारा धराया मरण, अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा धराया मरण, उद्धरावे जन जड जीवा, जड जीवा, जे पाहिजे ते, जसं पाहिजे तसं, यालाच म्हणतात प्रशिक्षण आणि ट्रेनिंग. असे घडवा प्युपल्स, स्टुडंट्स असे घडवा. महाराज मला जे अपेक्षित होतं तिथून सुरुवात केली. मी असं म्हणालो असतो की तुकोबाराय संतांच्या अवताराचं प्रयोजन तुकोबाराय ध्रुवपदाच्या उत्तरार्धात सांगतात. असं म्हटल्यानंतर असं म्हटलं असतं विशेष नव्हतं, पण अपेक्षित जे होतं मला, उद्धरावे संतांच्या अवताराचं प्रमुख प्रयोजन काय, उद्धरावे. वारकरी शिक्षण संस्था ही कीर्तनकार होण्याकरता नाहीच, ती माणूस होण्याकरता आहे. माफी मागून सांगतो महाराज, ज्या वेळेला माझी 4 वर्षाची परीक्षा चालू होती, मला जाणे भक्तीचा जिव्हाळा अभंग आला होता 2005ला. तसं माझी काही तयारी नव्हती, पण ज्यांच्याकडे मी राहिलो, हरिभक्तीपरायण नरहरी महाराज चौधरी, 5 वर्ष त्यांच्याकडे राहिलो. ते म्हटले कीर्तनाची परीक्षा द्यायची नसेल तर इथून पेटी उचल. चल ठीक आहे म्हटलं. असं गुरुवारी संदीपणजी महाराज होते परीक्षक, नाना सगळे होते. आमच्याकडे दुबे सर होते, दुबे सर परीक्षा घ्यायला. आणि मी 10 मिनिट बोलायला लागलो. महाराजांनी अशी बेल वाजवली, थांबा म्हणे महाराज. पहिलं वाक्य गुरुवारी संदीपन महाराजांनी असं उच्चारलं होतं, आप्पा महाराज तुमचा शब्द समूह दुरान्वित होतोय, तुमचा शब्द समूह दुरान्वित होतोय, प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करा. 4 वर्ष शिकलेल्या विद्यार्थ्याला गुरुवारी वैकुंठवासी दादा महाराज मनमाडकरांचं कीर्तन समजत नाही असं त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं कीर्तनाच्या परीक्षेला. तुमच्या समोर जेव्हा शास्त्र संस्कार असलेला श्रोता असेल त्यावेळेला दुरान्वितची भाषा चालते, प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करा. एक नजर, थोडीशी नजर येते 4 वर्ष झाल्यानंतर, फक्त लक्षात घ्या. मुळामध्ये आळंदीला आणि देहूला मी कशा करता आलो या विवेकाचा उन्मेष जोपर्यंत विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाची वाटचाल यथार्थ दिशेने होऊच शकत नाही. प्रोफेशनली आणि इकॉनॉमिकली दृष्टिकोन अलीकडच्या काळामध्ये, काय बोललो मी, इकॉनॉमिकली दृष्टिकोन आहे. आज लक्षात घ्या, अशी ही पांढऱ्या कपड्यातले संन्यासी आहेत, योद्धे आहेत महाराज. काही संस्कार आहेत आमच्या संस्थेचे. हिमालय पर्वताची उंची सुद्धा कमी आहे आमच्या गुरुवाऱ्यांच्या उंची पुढे महाराज. जे सदा मनाते मुठी धरोनी ज्ञानोबराय वर्णन करतात. संयम रूपी अग्नीमध्ये त्यांनी स्वतःला जाळून टाकलंय, स्वतःवर त्यांनी अभ्यासाचा पहारा ठेवलाय. आमचे गुरुदेव काय संस्था आहे, त्यागाचं बेसिक आहे संस्थेला, लक्षात घ्या. तिची मूल्य तर बघा, बाबांनी आता ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्या शतामृत धारा त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये. अलीकडच्या काळामध्ये कीर्तन संस्थेचा आणि कीर्तन प्रणालीचा विपर्यास होतोय. विठ्ठला 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 दृष्टी अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे अवतार शब्दामध्ये मराठी व्याकरणामध्ये अव नावाचा उपसर्ग आहे. तृ तरते तरते स तरते स तरते स लोकांस तारयती, स्वतः तरुण इतरांना जो तारतो.
अव म्हणजे खाली, अव या उपसर्गाचा अर्थ आहे खाली, वरून खाली. कुठून? संत राहतात कुठे? प्रमाण आपली पाठ आहे. आम्ही वैकुंठ. वैकुंठ या शब्दाचा संत साहित्यातला लाक्षणिक अर्थ काय? एका पत्रकाराने, एका महाराजांनी एका पत्रकाराची मुलाखत घेतली होती. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाबद्दल वाद होता, मी ऐकलंय. आणि तो पत्रकार असं धाडसाने विचारत होता, तुम्ही मला वैकुंठ नावाचं जे डेस्टिनेशन आहे तुमचं, ते मला पृथ्वीपासून किती किलोमीटर आहे सिद्ध करून दाखवा, मला तुम्ही कोर्टात खेचा, असे पत्रकार म्हणतोय. वैकुंठ हा शब्द साहित्यामध्ये कोणत्या अर्थाने आलेला आहे? तो स्थलवाचक आहे का स्थितीवाचक आहे? याचंही समीक्षण होणं गरजेचं आहे. भगवान गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुना माझे भक्त कुठे राहतात? एषा ब्राह्मी स्थिती. ते ब्रह्म स्वरूपामध्ये असतात, ब्रह्मस्थितीमध्ये असतात, पारमार्थिक सत्तेमध्ये असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दिन जना, उद्धराय आले दिन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दिन जना, उद्धराय आले दिन जना. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी आले घर जा वैकुंठ, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. ज्ञानदेवा घर चिदानंदी, महिमेमध्ये स्वमहिमने प्रतिष्ठे. देवावर कधी येतच नाही. वैकुंठ नावाचं स्थळ आहे किंवा नाही हा चिंतनाचा मुद्दा आहे. पुराणामध्ये कदाचित वैकुंठाचं वर्णन असेलही, पण वैकुंठ हा शब्दाचा तात्विक अर्थ असा आहे, परब्रह्म निर्विकार स्थितीमध्ये राहणं, स्वमहिमेमध्ये राहणं. तिथून ते या देहभावावर येतात. कशा करत? आता इथे एक मुद्दा मी मांडू शकतो. ईश्वर सुद्धा अवताराला येतो, संत सुद्धा अवताराला येतात. कार्याचं प्रयोजन एक आहे, पण काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. यदा यदा हि धर्मस्य, धर्माला ग्लानी आली की ईश्वर अवताराला येतो. परित्राणाय साधूनाम वगैरे. धर्मरक्षा आहे तुका म्हणे, धर्मसंस्थापने धर्मरक्षा वयासाठी संत सुद्धा धर्म करतात. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती. धर्म रक्षाया कारण, धर्म रक्षाया कारण, रक्षाया कर, धर्म रक्षाया कर. साधू होता ती अवतीर्णे, साधू होता ती अवतरणे, धर्म रक्षाया धर्म रक्षाया धर्म नावाचं पद आपल्या 3ऱ्या चरणामध्ये आहे, म्हणून आता नाही. पण देव जेव्हा अवताराला येतो तेव्हा थोडासा पक्षपातीपणा करतो. असं तो म्हणतो, नमे द्वेष असती न प्रिय. हा मी कोणाचा द्वेष करत नाही आणि मला कोणी प्रिय पण नाही, पण तू तसं करतो. भक्ता राखे. संतांचं तसं नाही. त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांना पहिल्यांदा कोणाची आठवण होते? नामदेव महाराज म्हणतात, पंचमहापातकी विश्वासघातकी ऐसिया पतिता करावे सणात पूर्वी माझे आर्त, जी यमादिकी गांजीयले. यमाने म्हणजे जे नरकाच्या दिशेने वाटचाले नारकीय जीव आहेत त्यांची पहिल्यांदा उद्धार होते. उद्धरावे. उद्धार याचं मूळ रूप आहे उत्थान. उत्थान या शब्दाचा अपभ्रंश शब्द असेल कदाचित उद्धार.
परिवर्तन, संक्रमण, चेंजेस, हे उत्थान शब्दाचे अनेक अँगल्स निर्माण होऊ शकतात. मूळ शब्द आहे उत्थान. संत उत्थाना करता अवताराला येतात. उत्थान दोन प्रकारचे, भौतिक आणि आध्यात्मिक, फिजिक्स अँड फिलॉसॉफिकल, दोन प्रकारचं उत्थान असतं महाराज. संत भौतिक उत्थान करतात का आध्यात्मिक उत्थान करतात, हा एक मुद्दा आहे. उत्थान तुकोबारायांच्या प्रमाणांच्या आधाराने जर बोलायचं झालं तर उत्थान ही विशेषतः संगतीवर आधारित आहे. मानवी जीवन उत्थाना करता आहे, पण ते पतनाच्या दिशेने जाताना दिसतंय. उत्थान आणि पतन तुकोबाराय सांगतात हा संगतीचा महिमा आहे. पतन उदार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, त्यजवे आधमा संत सेवी, त्यजवे आधमा संत सेवी, त्यजवे आधमा संत सेवी, त्यजवे आधमा संत उद्धार पतन संगाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवे. संतांच्या चरणापासून जो विन्मुख आहे त्याच्या उद्धाराची गॅरंटी नाही. विन्मुख चरणा संतांची, संतांच्या चरणाच्या सन्मुख राहणं. चरण या शब्दाचे, पाय या शब्दाचे संत साहित्यामध्ये किती अर्थ आहेत. जिथे जिथे पाय आणि चरण शब्द आलेला असेल तिथे तिथे अर्थ नेमका काय घ्यायचा. पाय या शब्दाचा अर्थ हा लौकिक भौतिक पाय अर्थ नाही. चरण या शब्दाचा पहिला अर्थ आहे संतांचं स्वरूप, त्यांची लक्षणं आणि त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी सांगितलेले विचार, त्यांनी दिलेलं प्रशिक्षण. संतांच्या विचारांच्या सन्मुख राहा, विन्मुख होऊ नका असा त्याचा अर्थ आहे. विन्मुख चरणा संतांची. आज तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये आहात तुमची संगत तुमचं भविष्य निर्भर करते. डॉक्टर शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य मला खूप आवडतं. ते असं म्हणतात, शो मी युअर कंपनी, आय टेल यू युअर फ्युचर. तुम्ही मला तुमची संगत दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. भविष्य फ्युचर हे तुमच्या संगतीवर डिपेंड आहे. आणि संतांचे, संत म्हणजे काय. तत्वज्ञानामध्ये, अध्यात्मामध्ये संत या शब्दाची व्युत्पत्ती अस नावाच्या धातूपासून झालेली आहे. अस्तित्व संपन्न पदार्थाला ज्यांनी यथार्थ जाणलेलं असतं त्यांना संत म्हणतात. संत ही अवस्था आहे. ते ज्येष्ठ गुरुबंधू अनिल महाराज पाटील नेहमी त्यांच्या मुखातून मी ऐकलं आहे बरं का. ज्याची पगडी मोठी तो पंडित, ज्याची मान मोठी तो पुढारी, ज्याचं पोट मोठं तो बोवा. संत कोण. गुरुवारे वैकुंठवासी गुरुवारे माधव आपले विठ्ठल बाबा घुले पाठत नेहमी म्हणायचे, वा संतत्व हे अंतःकरणाच्या बैठकीवर अवलंबून असतं. संतत्व हे अंतःकरणाच्या व्यापकतेवर, विशालतेवर अवलंबून असतं. आणि संतत्व हे असं पदव्या, ह्या ज्या पदव्या आहेत ना, मला फार वाईट वाटतंय. असं मला लोक महाराज तुमच्या नावापुढे काही लिहायचं का. म्हटलं बसत नाही आमच्या नियमामध्ये. खानदानी संतत्व हे पैसे देऊन मिळत नाही. नाही संतपण मिळत हे हाती, नाही संतपण मिळत हे हाती, संतपण मिळत हे हाती, नाही संतपण मिळत हे हाती. हिंडता कपाटी राणी हिंडता कपाटी राणी बनी, हिंडता कपाटी राणी बनी, हिंडता कपाटी राणी बनी. एक म्हटलं होते मला 30,000 रुपये देऊन तुम्हाला महंत करतो म्हणे. म्हटलं नको.
नये मोल देता धनाची या राशी. असं 3 चरणांचा अभंग आहे तो. संत म्हणजे काय? वृत्ती आहे आणि व्यापक वृत्ती, विशाल वृत्ती. जिथे परिच्छिन्नता, जिथे मर्यादितपणा, जिथे संकोचता, जिथे सुया, द्वेष, अहंकार, मद, मत्सर, निर्माण, मोहा, चित्तसंग, दोषा. या श्लोकावरच्या ओव्यात बघा तुम्ही. अग्नीच्या डोंगरावर जसा बीजाचा अंकुर उदयाला येत नाही, त्यांच्या हृदयामध्ये विकार कधी उत्पन्नच होत नाही, ते सांगतोय. अवच्छेदक अनेक अनेक असतील, लक्षात घ्या. उत्थान, उद्धार आहे त्या परिस्थितीपासून प्रोग्रेस, स्ट्रगल, डेव्हलपमेंट, त्याला उत्थान म्हणतात. एक वाक्य बोलू का? मागच्या वर्षी आपल्या अंतःकरणाची स्थिती जी होती, हिनकसपणा असेल, त्याच्यामध्ये काही गढूळपणा असेल, काही विकारांचा प्रादुर्भाव असेल, मग या वर्षी आपण एका वर्षामध्ये किती डेव्हलप झालो? मागच्या वर्षासारखीच अंतःकरणाची स्थिती याही वर्षी असेल, समजून घ्या अजून आपण उत्थानाच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले नाही आहे. त्या परिस्थितीपासून जीवनमान उंचावणं, आत्मकेंद्री बनणं, मनासहित तुमची सगळी इंद्रिय ईश्वराकडे नॅचरली धावणं, याला आध्यात्मिक तेजाचा उत्कर्ष म्हणतात ज्ञानोबा. ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिक गा. काय आता इमोशन परमार्थामध्ये गंभीरता फार महत्वाची. गुरुवर्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवारांचं एक वाक्य असं ऐकलंय आळंदीला. साधकाने आपली नजर संत साहित्यावरून दुसरीकडे जाऊच देऊ नये. विठ्ठल 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 विठ्ठल. साधक या शब्दाचा अर्थ जो फक्त 4 वर्षापुरता आळंदीला राहतो तो साधक नाहीये. जो वारकरी तत्वज्ञानाचं अंतिम गंतव्य काय? ज्ञानपूर्व भक्ती हे गंतव्य नाही. आपलं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती हे वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण वाङ्मयाचं डेस्टिनेशन आहे महाराज. यथा अब्रज गोपिका नाम. वारकऱ्याचा अंतिम टप्पा हा आहे. कुठे? ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती. त्या परमोच्च ध्येयापर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बहिर्मुक्ता कामाची नाही. आणि संत साधकाला अंतर्मुख करतात, सांभाळतात. उद्धार भौतिक क्षेत्रामध्ये प्रगती खूप झाली. ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनचे विचार फार सुंदर आहेत. ते म्हणतात आकाशावर माणूस चालला गेला माणूस आकाशामध्ये त्याला भरारी मारता आली इंटरनेट, कॅम्प्युटर, संगणकाच्या द्वारा. पाण्यामध्ये माणसाला माशासारखं पोहता आलं. बट हाऊ टू लिव्ह ऑन द अर्थ, ह्युमन बिंग्स, त्याला माणसासारखं जगायचं कसं अजून ते शिकायचं आहे. आणि ते जगणं माणसाला कोण शिकवेल तर तुमची संस्कृती आणि तुमचे संत शिकवतात. संत समाजाला दिशा देतात, जाग करतात, सांभाळतात, कृती करून शिकवतात. उद्धार म्हणजे काय? जन शब्दामध्ये जन म्हणजे केवळ लोक नाही, माणसं नाहीत. भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व नाही वेदाच्या मार्गाने. शासन देतं, द कॉन्स्टिट्यूशन, संविधान देईल अस्तित्व, पण शास्त्र नाही देत. पुरोगामी विचारधारा, एकाला विचार पुरोगामी म्हणजे काय? सनातन या शब्दांचे काही अर्थ मी एका माणसाला विचारले, मला अजून कळलेलं नाही पुरोगामी आणि प्रतिगामी. पण एका विद्वान पुरोगामी म्हणजे सर्वसमावेशक, ईश्वर सर्वभूतानां शनीचैव शोपाकेच, ही पुरोगामी विचारधारा आहे महाराज. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, कुणाचाही द्वेष मत्सर न करणं, सर्वांना एका भगव्याखाली आणणं, ही पुरोगामी विचारधारा आहे संतांची. पुरोगामी विचारधारेमध्ये जात, पंथ, लिंग आणि धर्माला हे नसतो. वारकरी संप्रदायाच्या या संत प्रभावळीमध्ये 12व्या शतकामध्ये एक जी प्रभावळ तयार झाली, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ, बघा सेना नवीजान, काही व्यवस्था आहे इथे. मंडपामध्ये येण्याकरता कोणालाही मज्जाव केला जात नाही, व्यापकत्व आहे.
जन म्हणजे केवळ माणसं नाहीत, स्त्रियांचा सुद्धा उद्धार आहे त्याच्यामध्ये. स्त्रीचा सुद्धा उद्धार केला. पौराणिक भाग माहिती आहे आपल्याला. ज्ञानोबरायांनी डोळ्याची पापणी खालीवर वर होत नाही एवढ्या वेळेमध्ये विज्ञानाला लाजवेल इतकं संक्रमण केलं होतं त्या मुलीचं. जेही निमिष मात्रे आपलं प्रमाण पाठ आहे. ज्ञानोबरायांच्या गाथ्यातलं प्रमाण असं म्हणतात ते की जेही निमिष मात्रे ती आत्महत्या करायला गेलेली मुलगी ज्ञानोबरायांच्या पायावर वाकली. ज्ञानोबराय म्हणाले, बाळ उभी राहा. ती मुलगी म्हटली, महाराज मी बाळ नाही. ज्ञानोबराय म्हणाले, माझ्या सत्यवादाचे तर वाचा केले बहुत कल्प. माझ्या मुखातून खरं सत्यच बाहेर पडेल, खोटं कधी बाहेर पडतो. मुलगा आहे. समाजाचा उद्धार केला. उद्धारावे जन. जड निर्जीव भिंत. लोक आळंदीला गेले की भिंतीच्या पाया पडतात. भिंत पाया पडणं योग्य का झाली? ज्ञानोबरायांचा संसर्ग झाला त्या भिंतीला. जड निर्बुद्ध प्राणी रेडा. ज्या वेदाने स्त्रियांना आणि शूद्राला बाजूला ठेवलं त्या महाराष्ट्रामध्ये, त्या भारतामध्ये ज्ञानोबराय का पशुच्या मुखातून वेदवाणी बदलतो. ब्रह्मसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक छोटंसं सूत्र आलेलं आहे, न ददाय मती शूद्रा. काय? न ददाय मती शूद्रा. ब्राह्मण जर वेदाचं पठण करत असेल, एखाद्या शूद्राने जर वेदाचे अक्षर ऐकली तर त्याच्या कानामध्ये लाख आणि शिसभरान त्याला बहिर करा, असं ब्रह्मसूत्राचा दंड आहे. पण तिथेच ज्ञानोबरायांनी एका 4 पायाच्या पशुच्या मुखातून, याचा अर्थ आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलणे याचा लाक्षणिक अर्थ असा आहे की आत्मा हा व्यापक आहे, परमार्थाचे सगळे अधिकारी आहेत. जर संतांची कृपा झाली, कृपा शक्तिपात जर झाला तर बदल होऊ शकतो. संतांच्या शक्तिपाताने DNA बदलतात, जीन्स बदलतात, गुणसूत्र बदलतात, मूलभूत संस्कारांचं ट्रान्सफर होतं. संतांच्या कृपेची शक्ती होता तुमची कृपा. एकच चिंतन आहे. रेडा बोलवला ज्ञानोबा. उद्धारावे जन जड जीवा. सर्व यावत जीव प्राणी मात्रांचा उद्धार. आता एकच गोष्ट सांगतो, समाजाला संत अंतर्मुख करतात. आत्मतत्वाच्या दिशेने परतत्वाला स्पर्श कसा होईल, या दिशेकडे वाटचाल कशी होईल याचं मार्गदर्शन करतात. चंगडमंगळ काम नसतं संतांचं. क्षणभर लोकांना बरं वाटेल असं चिंतन नसतं संतांचं. परमनंटली, टेम्पररी नाही, परमनंटली कल्याण कसं होईल हा दृष्टिकोन आहे संतांचा. उद्धार शब्दाचा अर्थ अनेक अँगल्स आपण घेऊ शकतो. संत केवळ जीवाला आत्मकेंद्रीच बनवतात. त्याला आत्मज्ञानाचा प्रकाश देऊन आत्मसत्यावर त्याला आरूढ करतात, आत्मानुभव करतात, आत्मैक्य बोधाची जाणीव करून देतात. का अजून काही करतात? तर अजून काय करतात? निकोप समाज व्यवस्थेकरता काही मूल्यांच्या संवर्धनाची आवश्यकता असते. मग ती मूल्य संवर्धित करण्याचं काम प्रत्यक्ष कृतीच्या द्वारा संत समाजामध्ये करतात. ती मूल्य कोणती आहेत ती दुसऱ्या चरणामध्ये. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. 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 कुळाचार नाम विठोबाचे. कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. कुळाचार नाम विठोबाचे. कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया वाढावया किंवा वाढविले सुख. भौतिक जगामध्ये इंद्रिय आणि विषय एकत्र आल्यानंतर ज्या सुखाची अभिव्यक्ती होते त्याला सुख म्हणतात. इंद्रियांना अपेक्षित हवेसे वाटणारे विषय प्राप्त झाले की माणसाला असं वाटतं मी सुखी झालो. ही सुखाची सामान्य माणसाची कन्सेप्ट आहे. इंद्रिय आणि विषयांचा मेळ एका ठिकाणी आला. सुख हे
शांततेमध्ये स्थिरतेमध्ये असतं महाराज. सुखाचं सूत्र आहे. मनाची एकाग्रता झाली की सुखाची अनुभूती येते. मग ती विषय सेवनाच्या द्वारा येवो का परमार्थातल्या परमच्छ बोधाच्या द्वारा येवो. पण विषय सेवनाचं सुख हे तात्कालिक स्वरूपाचं असतं, ते दीर्घकालीन टिकत नाही. तो भाग वेगळा आहे. एकच ओवी सांगतो, आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनामध्ये सुख आहे. ते परमश्रद्धेय डोंगरेजी महाराजांनी भागवतामध्ये आनंदाचे प्रकार सांगितले. स्वयंसिद्ध आनंद आणि साधनजन्य आनंद. तुम्ही आपण सगळेजण साधनजन्य आनंदाचे मागे लागलेलो आहोत. स्वयंसिद्ध आनंदाचे अधिकारी फार क्वचित असतात. साधनाच्या द्वारा मिळणारा आनंद हा तात्कालिक स्वरूपाचा असतो, त्याला भीती असते त्याच्यामध्ये. किंबहुना सोये जीव तरी सुख ते गा किरीटे दाविजेल तुझ भेटी जे आत्मयाचे भेटी जीवासी होय. आत्म्याची भेट सुख वडावयास भक्ती. भक्तीचे एकच सूत्र सांगतो नारद भक्ती सूत्रातलं, सा त्वस्मिन परंपरा. ईश्वरावर केलेलं निरुपचार प्रेम तयानाम भक्ती. भक्तीमध्ये हृदयाची द्रव रूपता महत्वाची असते. सध्याच्या काळामध्ये भक्तीमध्ये स्तोम आहे. स्तोम मेंढरी भक्ती. जिकडे जिकडे लोकांचा गर्दी तिकडे ज्ञानोबा राय म्हणतो, जयाचा सुगरवा देखे तयाचा मंत्रू शिके येरू देखे. असे मेंढरी भक्ती सध्या वाढलेली आहे. भक्ती ही भक्ती म्हणजे ही हृदयाची एक स्थिती आहे. वाढावया सुख भक्ती भाव भाव शुद्ध भाव. धर्म गीतेला अपेक्षित असणारा धर्म शब्दाचा एकच अर्थ आहे, आपल्या वाट्याला आलेलं नियत कर्तव्य. धर्माचे प्रकार अनेक आहेत, धर्माच्या शाखा अनेक आहेत. धर्म ही संकल्पना आहे का काय हे वादाचा विषय. व्हॉट इज अ रिलिजन. रिलिजन म्हणजे नेमकं काय. धर्मावरून तर फार गदारोळ आहे सध्याच्या काळामध्ये. पण तुकडोजी महाराज म्हणतात धर्म अजून कोणालाच कळाला नाही. गीता कळाली नाही, धर्म कळाला नाही. गीतेने शिकवलेला धर्म एकच आहे आणि संतांनी शिकवलेला एकच धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं मानवता धर्म आहे. धर्म आय कंटिन्यू माय ड्युटी. मी सुद्धा माझ्या धर्माचं पालन करतो, भगवान असं म्हणतात. ज्याने त्याने आपापल्या धर्माचं पालन करावं. लोकसंग्रह करता मला काही गरज नाही. नानवाप्तम अवाप्तव्यम वर्तएवच कर्मणी. मला काही गरज नाही. पण लोकसंग्रह हमे देखे प्राप्तार्थ झाले. जे निष्कामता पावले तयाही. कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार, एखादा शिक्षक, एखादा पुढारी यांना स्वैर वागण्याची ऑथॉरिटी कोणीच देत नाही. मी कधी कधी असं म्हणतो, कीर्तनकार, प्रवचनकार, साधकाने एकदम हॉटेलमध्ये जाऊ नये. मग एक म्हटलं हळूहळू जावं का मग. द जनरॅलिटी ऑफ मेन. लोक तुमच्याकडे पाहतात, तुमचा आदर्श घेतात ना, तुमच्यावर जबाबदारी आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. वाढावया सुख भक्ती कुळाचार कुल परंपरा. एकच ओवी ज्ञानोबरायांची. विधी निषेध पाळी कुळ धर्म साळी मग सुखे तुझं सरडी. आणि कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा प्रचार करतात, नाम वाढवतात. वाढावया वाढविले सुख भक्ती कुळाचार नाम विठोबाचे. संत समाजामध्ये अवताराला येऊन जी कालमर्यादा आपली संकल्पित कालमर्यादा ठरलेली असते त्या कालामध्ये एक सांगू, संतांच्या जीवनातला एक क्षण सुद्धा वाया जात नाही. काळ जावो नेदू वाया चिंतू विठोबाच्या पाया. असं चिंतन आहे. संत काम करतात, कार्य करतात, समाजाला जागवतात. कशा प्रकारे तर तिथे सुद्धा तुकोबाराय चंदनाच्या वृक्षाचा दृष्टांत देऊन पटवतात. तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगे. तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगे. तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगे. तुका म्हणे गुणा चंदनाचे
एकदा भजन करून 5 मिनिटात थांबा. विठोबार खुमार जय जय विठोबार खुमार जय जय विठोबार खुमार जय विठोबार संतांच्या ठिकाणी असलेले चंदनासारखे असतात. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. चंदन आणि संतांमध्ये काय फरक आहे? अनेक प्रमाण आहेत आपल्याकडे. चंदन शीतळ आहे. शतकोटी नावाच्या पुस्तकामध्ये चंदनाचे काही फायदे सांगितले. 7 सद्गुण पण आहेत, पण दुर्गुण पण सांगितले चंदनाचे. शतकोटी म्हणजे रेडीमेड कीर्तन, नवीन कीर्तनकारांना रेडीमेड मटेरियल असतं ते. शतकोटी. चंदन शीतल असतं, संत शीतल असतात. चंदन ताप दूर करतं, संत ताप दूर करतात वगैरे चिंतन आहे. चंदनाच्या ठिकाणी दुर्गुण पण आहे. चंदनाच्या झाडाजवळ सापांची वस्ती असते म्हणून लोक लावत नाही. चंदनाची गावी सर्पांची वस्ती, चंदनाचे झाड सर्पे जैसे धुवाडका निधानाचे तोंड व्यवसायाचे वगैरे बोलता येईल. चंदन अग्नीमध्ये टाकलं तर शीतल होत. संतांना अग्नीपासून काही होत नाही. चंदनाच्या झाडाला फल फूल लागत नाही. चंदन फुली फुलला ते दुर्लभजी जातात. व्याघ्राने कृपाळू, श्रीमंताने दयाळू. पैशावाले लोक परमार्थात येत नाही. एखादा आला त्याला देवाची विभूती समजायची, संपत्ती आणि दया. पण एखादा आला तर त्याला देवाची विभूती समजायची. किती लोक जमा केले आमच्या पाटलांनी माहिती आहे का? पाटलांच्या बाबतीमध्ये एक वाक्य, मूर्ती लहान, पुढचं तुम्ही म्हणा. किती पब्लिक, किती चळवळ आहे. रात्री आमची चर्चा झाली. पाटील म्हटलं 2 मोठे उत्सव तुमच्या नजरे खालून गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही चिंता करू नका. हा 3रा महोत्सव करतायत पाटील महाराज. खरंच असं आहे. आणि बाबांवर, गुरुवर्यांवर नितांत श्रद्धा आहे. महाराज गुरुवर्यांवर नितांत श्रद्धा आहे. असं आहे. असं आहे. आणि आमच्या महाराजांनी देहूला ते मांड्यांचं जे जबाबदारी गुरुवर नरहरी महाराजांनी माझ्यावर टाकली. गुरुवर्य वैभव महाराज म्हटलं, बाबा एखादं चिंतन तुम्हाला करता आलं तर लिहून पाठवा. पण त्या मांड्यांचं इतकं टेन्शन होतं मला की ते 10-5 गावांना पुन्हा पुन्हा संपर्क करणं, मग ते चिंतन लिहिणं काही जमलं नाही. मग एक नवीन चैतन्य महाराज मालेगावकर आपण त्यांना दिले गुरुबाकांच्या अभंगांवर. त्यांनी त्याच्यामध्ये चिंतन लिहून पाठवलं. आणि इथली पण आता याही सप्ताहातली जबाबदारी पाटलांनी माझ्यावर टाकली. चांदवड तालुक्यातली काल दिवसभर 10-5 गावांना भेटी देत फिरलो. 15 यावर का यावर का यावर. काल संध्याकाळी पाटील मग आम्ही इकडे आलो. मग उपकार आहेत महाराज. मला असं वाटतं की मी मेल्यानंतर पुढचा जन्म मला नाशिक जिल्ह्यात मिळाला पाहिजे तुमची सेवा करण्याकरता. 12 वर्षापासून तुम्ही सेवा करतायत. सगळी गाव, असं गाव नाही की तिथे कार्यक्रम नाही. आलं का लक्षात? आनंदाची गोष्ट आहे. संतांच्या ठिकाणी, चंदनाच्या ठिकाणी दुर्गुण शोधले तर सापडतात. पण तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता बघून. लक्षात घ्या. बाबांनी केलेलं कार्य स्तुत्य अशा प्रकारचं आहे. त्याग आहे, संयम आहे, ज्ञान आहे, जीवनामध्ये उपासना आहे, भक्ती मार्ग आहे. वारकरी शिक्षण संस्था आळंदी जोग महाराजांनी संस्थापित केलेली आणि त्याचीच एक वेगळी शाखा बाबांनी निर्माण केलेली. विद्यार्थी आणि मला एक विशेष, वारकरी संप्रदायाची कीर्तन प्रणाली ही विश्व भाषेत झाली पाहिजे. का बोलू नये इंग्रजी, का शिकू नये? इंटरनेटवर गेले पाहिजे आपलं तत्वज्ञान. आणि क्वालिफाईड एज्युकेशन, शिक्षण पण पाहिजे. कीर्तनकार हा गबाळा नको. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, कीर्तनकाराने वैराग्य पाहिजे पण जास्त दाखवू नये ते बाहेरून. गबाळा पण नको आहे. तो थोडंसं बसलेल्या लोकांमध्ये काही क्वालिफाईड लोक असतात, त्यांची मानसिकता अशी असते, बस पुराणातल्या काहीतरी कथा 10-5 लोकांना जमून सांगणं म्हणजे कीर्तन पद्धती. असं नाही आहे.
कीर्तनकार ते लोकमान्य टिळकांचं एक वाक्य माझ्या वाचण्यात आलेलं, ते असं म्हणाले, मी राजकारणात पडलो नसतो ते कीर्तनकार झालो असतो. नागपूरच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी काढले, मी जर राजकारणात आलो नसतो कीर्तनकार झालो असतो. लोक प्रबोधनकार असतो कीर्तनकार, एक लक्षात घ्या. वारकरी कीर्तन विनोदाचं नसावं, विचाराचं असावं. तीनच गोष्टी सगुण चरित्रे परम पवित्रे बाबांनी कीर्तन लिहिलंय त्याच्यावर. ज्ञान भक्ती वैराग्याशिवाय दुसरं काही बोलू नये हे बरोबर आहे, पण धावत्या विज्ञान युगाच्या काळाबरोबर सोशल सुद्धा कीर्तनातून सांगितलं गेलं पाहिजे, सामाजिकता सुद्धा हाताळली गेली पाहिजे. एक लक्षात घ्या. वारकरी कीर्तन हे वृक्ष नसावं, त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा असावा आणि सर्व विषयांना सर्वस्पर्शी कीर्तन असावं. एक लक्षात घ्या बरं का. ज्ञानोबा रायांकडे सगळे येऊन ज्ञानेश्वरीमध्ये गात्यामध्ये तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत संत साहित्यामध्ये, शोधा. जर अवलोकन केलं, धांडोळा घेतला तर सगळं सापडतं आपल्याला. चला, मोठा उत्सव आहे. सर्व दिंडोरी, निफाड, चांदवड, येवला, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर सर्व नाशिक जिल्ह्याचा उत्सव आहे बरं का. म्हणून सर्वांनी हजेरी लावा, आनंद लुटा. आणि गुरुवर्य प्रत्यक्ष बाबा आहेत, त्यांच्या दर्शनाचा लाभ होणार आहे 8 दिवस आपल्याला. आणि बाबांच्या संस्थेतल्या अध्यापक मंडळी आहेत. बघा किती सुंदर वातावरण दिसतंय, हे की नाही? किती असं मन मोहून, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असा आनंद आहे. असे पहिलीच सेवा पाटलांनी माझ्याकडे दिली, सेवा समाप्त किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझे जीवरले पायिक पण ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.